मी पहिल्या दिवसापासून खरं तर हा सगळा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतरून अखेर आज वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात आहेत. कसं बघता याकडे? राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, यांनी घेतलेल्या निर्णयामुळं आज या आकांना ही पाळी आलेली आहे. पोलीस यांच्या गर्दनपर्यंत पोहोचली होती, घाबरले आणि येऊन सरेंडर झालेले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. सीआयडी 2-3 दिवसापासून हा सगळा तपास सुरू केला होता. कुठेतरी वेळ गेला, कारण की 22 दिवस उलटले. नाही, मला असं वाटत नाही 22 दिवस गेले हे तर वाईट वाटतं, परंतु काय आहे की कायदेशीर काही SIT नेमणं, त्याच्यानंतर त्यांनी चार्ज घेणं, त्यांनी जाणं त्या तालुक्यात जिल्ह्यात, तर ते गेल्या 3-4 दिवसातच हे कार्यक्रम झाला यांचा. मात्र तुम्ही पहिल्यापासून एक आका म्हणत होता, ते आकाला तुम्ही कुठे आलेले आहेत. आकांवर आता मी काही स्टेटमेंट केलेलं नाही. आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी, जे जंगलराज झालेलं आहे, हे जंगलराजचा सफाया करायचा असेल तर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वीकारावं अशी विनंती करायला मी उद्या परत वेळ मागितला आहे त्यांचा. प्रामुख्याने कुठले सगळे बीडमधले हे सगळे प्रकरण पाहायला मिळत होते? कारण की ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्यानंतर सर्वाधिक जास्त परिस्थिती बिकट परळी तालुक्यात. आणि आता हे परळी तालुक्यातून ह्यांचा विस्तार वाढवायला लागले होते. केज, पाटोदा, म्हणजे परळीमध्ये अनेक खून पचवले गेलेले आहेत. जेवढे खून पचवले ती यादी सांगितली मी, आणखी सुद्धा सांगेल तुम्हाला. एवढे पचवले म्हणून तर हे आता हिंमत होऊन इकडे गेले होते. आता काय प्रत्येकच पचत असतं का? 10-15 खून पचले, आता नाही. आणि संतोष देशमुखचा खून आम्ही पचू देणार नाही. पण दुसरीकडे वाळू माफियाचं एक वेगळं रॅकेट तिकडे पाहायला मिळत होतं. वाळू माफिया कोण? हेच आका यांचंच, आकांचंच रॅकेट आहे, दुसरं कोणाचं रॅकेट नाही आहे. आकाचंच रॅकेट. याच्यात त्यांचे अजय मुंडे म्हणून त्यांचे भाऊ आहेत, त्यांचं रॅकेट राखेमध्ये. आकांचाच दत्ता कराड का काय नावाचा माणूस त्या राखेमध्ये आहे. आणि दररोज शेकडोंनी जर टिप्पर जात असतील तर तुम्ही समजून घ्या ना ते किती कोटीचं आहे ते. यांच्यावरती बोजे जर टाकायचा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांना, मी ती विनंती करणार आहे की दाऊदपूर आणि त्या शेजारच्या सगळ्या गावातून जे ॲडिक्वेंट क्वांटिटीमध्ये फ्लाय ॲश उचलली गेलेली आहे त्याचं सर्वेक्षण करून, ATS सर्वेक्षण करून ते सगळे बोजे ह्या जे गुंड आहेत यांच्या सातबाऱ्यावरती टाकावेत बोजे, म्हणून मी जाणार आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, मात्र कुठेतरी आकाचा आका अद्यापही हे राहिले. त्यांच्यावरती आरोप केलेला नाही अद्याप तरी. इतरांनी कोणी केला असेल, मी अजून केलेला नाही. आता हे प्रॉपर्टी अटॅचमेंट हे ते झाल्यावर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आकाचे आका आले तर नाव घेऊ ना. आता आका मात्र पक्का झालेला आहे. आका मात्र पक्का झालेला आहे, त्यामुळे ही कारवाई होताना पाहायला मिळते. व्हिडिओ अरविंद गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. तर आपण बघतोय यावेळेस आकाच्या आकाला बिनखात्याचं मंत्री करा असं धस यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडेंचं नाव न घेता धस यांनी यावेळेस जोरदार निशाणा साधलाय. आकाच्या आकाला बिनखात्याचं मंत्री करा असं धस म्हणताय. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता धस यांनी हा निशाणा साधलाय.